पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन शारीरिक संबंध ठेवण्यात आले। धुळ्यातील मुख्याध्यापकाचा महिलेवर 2.25 वर्ष अत्याचार सुरू होता। शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली होती। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळले। महिलेच्या तक्रारीवरून नराधम मुख्याध्यापकाला बेड्या ठोकण्यात आल्या। आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत महिलेवर अत्याचार करण्यात आले। तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबाब बोरसे यांनी पेढ्यामध्ये गुंगीचं औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला। तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ 59,99,400 रुपये त्या ठिकाणी उकळले। तसेच तिच्याकडून 5 ते 6 कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत। यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील देतात आपले प्रतिनिधी अमोल राजपूत। अमोल, ही खळबळजनक घटना आहे, ती काल घडलेली आहे। या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि मुख्याध्यापकाला देखील अटक करण्यात आलेली आहे। शारीरिक संबंधाच्या व्हिडिओ व्हायरल करून जी धमकी दिली होती त्या प्रकरणात हे संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि यात 60 लाख रुपये उकळण्याची तक्रार त्या महिलेनं पीडित महिलेने दिलेली आहे आणि या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनने आता त्या जे मुख्याध्यापक आहेत, आरोपी मुख्याध्यापक यांना आता अटक करण्यात आलेली आहे। बरं, धन्यवाद अमोल या माहितीसाठी।